सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना. सर्व भाषांची जननी मानली जाणारी, आद्य भाषा म्हणून ओळखली जाणारी, अत्यंत सुमधुर अशी संस्कृत भाषा. आपली विविध भारतीय शास्त्र जी आहेत, उदाहरणार्थ योगशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, ज्योतिष, संगीत, या सर्व शास्त्रांचं जे विपुल ज्ञान आज आपल्याकडे उपलब्ध आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि आज आपल्यामध्ये या संस्कृत भाषेतील तज्ज्ञ यजुर्वेद विशारद वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील इथे उपस्थित आहेत. आज विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. विश्व संस्कृत दिनस्य सर्वेषां हार्दाः शुभाशयाः. वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील हे संस्कृत तज्ज्ञ आहेत. कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयातून त्यांनी MA इन संस्कृत ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाची MPhil ही पदवीही त्यांना प्राप्त आहे. योग, वास्तू या विषयाचेही ते तज्ज्ञ आहेत. वेदविभूषण ही उपाधी त्यांना प्राप्त आहे. सीनियर डिप्लोमा इन वैदिक स्टडीज या विषयात त्यांना सुवर्णपदक प्राप्त झालं आहे. सर, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. नमो नमः. नमो नमः. विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने समृद्ध अशा या संस्कृत भाषेबद्दल आज तुमच्याकडून संस्कृत भाषेचं महत्त्व तुमच्याकडून जाणायला आवडेल. नमो नमः. वंदे संस्कृत मातरम. विश्व संस्कृत दिनस्य हार्दाः शुभाशयाः. संस्कृत भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. या संस्कृत भाषेला आद्य भाषा, गीर्वाणवाणी, देववाणी अशा विविध नावाने ओळखलं जातं आहे. संस्कृत भाषा ही केवळ पौरोहित्याची किंवा धर्मग्रंथांची भाषा नसून ही एक ज्ञानभाषा आहे. वैदिक परंपरेचा जर आपण इतिहास पाहिला तर वैदिक ग्रंथ, संहिता ग्रंथ, ब्राह्मण, आरण्यक, त्याचबरोबर उपनिषद, स्मृतिग्रंथ आणि त्यानंतर ही विविध साहित्य क्षेत्रामधली, दर्शनशास्त्रामधली ही सर्व शास्त्र जी आहेत या संस्कृत भाषेमध्ये निर्मित झालेली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा ही कोणी अशा एका उच्चवर्णीयांचीच भाषा असा जो गैरसमज आहे तसा न करून घेता संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा आहे. ही सर्वांसाठी खुली असलेली भाषा आहे. म्हणून संस्कृत भाषा ही अत्यंत सरळ, सुमधुर अशी भाषा मानलेली आहे. संस्कृत भाषेमध्ये जी ग्रंथ निर्मिती झालेली आहे त्यांचा जर आपण अध्ययन केलं तर आपल्याला समजून येईल की किती समृद्ध भाषा संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषेमध्ये विविध शास्त्र आहेत. मग ती दर्शनशास्त्र आहेत, मग त्याच्यामध्ये योग आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे, सांख्यदर्शन आहे, योगदर्शन आहे, अशी विविध तत्त्वज्ञानाची दर्शनशास्त्र, मग मेघदूत किंवा कुमारसंभव, वेगवेगळी नाटकं यासारखं नाट्यशास्त्र आहे. साहित्य क्षेत्रातही विपुल ग्रंथसंपदा या संस्कृत भाषेत निर्माण झालेली आहे. आयुर्वेदासारखे मोठे मोठे ग्रंथ जे आहेत, चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, अष्टांग हृदयम यासारखे विविध आयुर्वेदिक ग्रंथ आहेत ते या संस्कृत भाषेमध्ये आहेत. ज्योतिषशास्त्राचे बहुतांश ग्रंथ जे आहेत ते या संस्कृत भाषेमध्ये रचनाबद्ध आहेत. मग वास्तुशास्त्र असेल, विमानशास्त्र असेल, कित्येक आपण या संस्कृत भाषेचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं ज्ञात होईल की संस्कृत भाषा ही एक धर्मग्रंथांचीच भाषा नाही तर ही एक ज्ञानभाषा आहे. आणि त्यामुळे संस्कृत भाषा ही अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत सुमधुर, अत्यंत सरळ भाषा मानलेली आहे. म्हणून या संस्कृत दिनाच्या निमित्ताने ही संस्कृत भाषा जनमानसात पोहोचण्याची आवश्यकता आहे. कारण या संस्कृत भाषेचं जे महत्त्व आहे ते महत्त्व ज्या वेळेला आपल्या या सर्व समाजाला, सर्व भारतीयांना, किंबहुना पाश्चात्तिकांनासुद्धा ज्या वेळेला समजेल त्याच वेळेला या संस्कृत भाषेमध्ये रचनाबद्ध असलेलं जे विपुल ज्ञान आहे ते आत्मसात करण्याची संधी आपल्याला प्राप्त होईल. विविध शास्त्रामधील संस्कृत भाषेची व्याप्ती आपण आत्ता सांगितली, तर या संस्कृत भाषेशी आपला संबंध कसा आणि कधी आला? संस्कृत भाषा ही गोव्यामध्ये सुरुवात होण्याचं जे मुख्य श्रेय आहे
ते श्री दत्तपद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी पीठाचे जे पीठाधीश्वर आहेत, अखंडित सद्गुरू परंपरा आहे. या सद्गुरू परंपरेचं संस्कृत आहे, योग आहे, वैदिक आहे, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संगीत यासाठी खूप मोठं योगदान आहे. गोव्यामध्ये एक काळ असा होता की पाश्चात्यांच्या आक्रमणानंतर किंवा पोर्तुगीजांच्या ज्या जुलमी आणि अत्याचारी राजवटीनंतर गोव्यामध्ये एक धार्मिक किंवा सांस्कृतिक असा जो वारसा आहे तो कुठेतरी लुप्त होत चालला आहे काय किंवा कुठेतरी खंडित होतोय काय अशी एक मनामध्ये खंत किंवा एक भीती त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झाली होती. मात्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जे राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी आहेत, त्यांना असं वाटलं की ही संस्कृत भाषा आहे, ही देवभाषा आहे, ही सगळ्यांच्या कल्याणाची भाषा आहे. याच्यामध्ये विपुल ग्रंथसंपदा आणि आपल्या वैदिक सनातन जे तत्त्वज्ञान आहे, जे सगळ्या विपुल ग्रंथसंपदेमध्ये असलेलं ज्ञान आहे, ते जनमानसात पोहोचायला हवं. हा ज्ञानाचा वारसा प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचायला हवा. ही पूजनीय स्वामीजींची एक खूप तळमळ होती आणि त्यांचा खूप एक दृढ संकल्प होता. आणि त्याच उद्देशाने स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी या नावाने पूजनीय स्वामीजींनी जवळजवळ 1970 या काळामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचं जे शास्त्र आहे किंवा संस्कृत भाषेचं जे अध्ययन आहे ते श्री दत्तपद्मनाभ पीठाच्या परंपरेतून किंवा तीर्थक्षेत्रातून हे सुरुवात केलं. पण स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी नावाची जी एक संस्था त्यांनी स्थापन केली आणि हे संस्कृत अध्ययनाचा एक नवीन मुहूर्तमेढ स्वामीजींनी गोमंतकात रोवली. कालांतराने श्री क्षेत्र तपोभूमी असेल किंवा हातुर्ली मठ असेल किंवा श्री परमधाम गुळदेवे असेल, या ठिकाणावरून त्यांनी संस्कृत अध्ययनाचे धडे द्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये ही भगवद्गीता घ्या, आपल्या हिंदू धर्मियांचा हा धर्मग्रंथ आहे, इथून ती कुठेतरी सुरुवात झाली संस्कृत अध्ययनाची. म्हणजे एक सार्थ पूजाविधी हातात दिली आणि तुम्ही पुरोहित आहात, इथून ती कुठेतरी संस्कृतची सुरुवात झाली. आणि कालांतराने ह्या संस्कृत भाषेचं अध्ययन करणारा, म्हणजे ज्याला आम्ही ग्रामे ग्रामे संस्कृतम किंवा गेहे गेहे संस्कृतम, कंठे कंठे संस्कृतम, ही जी मूळ संकल्पना आहे ती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि या उद्देशाने संस्कृत अध्ययनाचे धडे चालू केले. मग ते भारतीय विद्याभवन मुंबईशी संलग्नित होऊन वेगवेगळ्या बालबोध, प्रारंभ, प्रवेश, परिचय आणि कोविद यासारखे अभ्यासक्रम चालू केले, जे सरळ संस्कृत शिक्षक आपल्याला निर्माण करता येईल. पण कालांतराने या संस्कृत क्षेत्राला एक व्यापकता देण्याचं जे कार्य आहे किंवा त्याला एक अकॅडमिक एज्युकेशनमध्ये अंतर्भूत करण्याचं जे कार्य आहे ते विद्यमान पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आहेत, यांचं एक नेत्रदीपक कार्य घडलं. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये किंवा पूजनीय स्वामीजींच्या दिव्य कार्याने आज 42 संस्कृत पाठशाळा ज्या आहेत गोव्यामध्ये कार्यरत आहेत. यातून संस्कृत आणि संस्कृती या दोनही गोष्टींचं अध्ययन जे आहे ते सर्वांना करण्याची जी एक संधी पूजनीय स्वामीजींनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यामुळे संस्कृतच्या कार्याचा जो विस्तार आहे किंवा संस्कृतची जी भाषा समृद्ध भाषा अशी संस्कृत असलेली समृद्ध भाषा आहे ती प्रत्येकाच्या घरोघरी पोचावी यासाठी पूजनीय स्वामीजींनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आज मला सांगायला नक्की आवडेल की स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी आहे, यांच्या ज्या 42 संस्कृत पाठशाळा आहेत, प्रत्येक वर्षी 2000हून अधिक विद्यार्थी याच्यामधून परीक्षा देत असतात. आणि हे गोमंतकीयांसाठी किंवा गोव्यासाठी एक आनंदाची किंवा एक अत्यंत संस्कृतच्या क्षेत्रात उल्लेखनीय गोष्ट म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे अशी समृद्ध असलेली संस्कृत भाषा ती प्रत्येकाला शिकण्याची आवश्यकता आहे. आणि हा इतिहास जर आपण पाहिला तर निश्चितच आपल्याला सगळ्यांना गोव्यामध्ये एक चांगलं संतोषजनक जे कार्य आहे ते चालू असल्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. नक्कीच. पूज्य सद्गुरुजींचं संस्कृतविषयी शैक्षणिक क्षेत्रातील कार्य जे आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेलच. पण त्याआधी जसं तुम्ही म्हटलं की ही संस्कृत भाषा जी आहे ती समृद्ध भाषा आहे. आणि मी आयुर्वेद शास्त्र शिकताना असं ऐकलं होतं किंवा वाचलं होतं की अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवः मन्यन्ते वैयाकरणाः, म्हणजे या भाषेची ॲक्युरसी जी होती ती आम्हाला सांगितली होती. तर त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. संस्कृत भाषा ही अत्यंत समृद्ध याच्यासाठी मानलेली आहे कारण या संस्कृत भाषेचं जे व्याकरण आहे ते खूप समृद्ध आहे. म्हणजे जसे वर्ण आहेत त्याचप्रमाणे उच्चारण ही या शब्दाची किंवा हे या भाषेची वैशिष्ट्य आहे. आत्ताच जे आपण म्हटलं की अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणः, याचा अर्थ असा आहे
की जे व्याकरणाचार्य आहेत म्हणजे त्यांना एक नेहमी त्यांचा एक हा प्रयत्न असतो की कमीत कमी शब्दांमध्ये ते जास्तीत जास्त ज्ञान आपण कसं देता येईल याचा जो विचार आहे व्याकरणाचार्य करत असतात. आणि त्यामुळे होतंय काय की जी संस्कृत अध्ययनामध्ये केल्यानंतर संस्कृत अध्ययन केल्यानंतर आपल्याला ही एक जाणीव होते की संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे, कमीत कमी शब्दांमध्ये कोणत्या भाषेमध्ये आपल्याला ज्ञानदान करता येतं तर ती आहे संस्कृत भाषा. पूर्वीच्या काळी आपण पाहत होतो की कॉम्प्युटर जे आहे, संगणक जो आहे एक रूम एवढा किंवा मोठा होता, पण कालांतराने प्रगती होत होत गेली, कमी कमी जागेमध्ये त्याची व्याप्ती आपल्याला मिळायला लागली. आज आपल्याला छोट्या एका जागेमध्ये किंवा मोबाईल स्वरूपात सुद्धा जे कॉम्प्युटरचे जे फीचर्स आहेत किंवा ज्या सोयी आहेत त्या आपल्याला मिळू शकतात. आपल्याला प्रगती झाली की अधोगती झाली याचा जर विचार केला तर निश्चितच प्रगती झाली. म्हणजे कमीत कमी व्याप्ती झाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रगती होत होत गेली. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा जी आहे ती कमीत कमी शब्दांमध्ये एखादं ज्ञान देण्याची जी पद्धत आहे ती या संस्कृत भाषेमध्ये सूत्र या पद्धतीमध्ये मांडलेली आहे. जर आपण व्याकरणाची सूत्र पाहिली किंवा वेगवेगळे योगशास्त्र किंवा वेगवेगळ्या कारिका जर पाहिल्यात तर त्याच्यामध्ये अशी एक व्याख्या आहे त्या सूत्राची की अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम अस्तोभम नवद्यमच्या सूत्रम सूत्रविदो विदुः. अल्पाक्षरम म्हणजे काय? अत्यंत कमी शब्दात, असंदिग्धम म्हणजे संदेहरहित, कुठेच त्याच्यामध्ये डाऊट नाही. सारवद म्हणजे एक समरी टाईप, एक सारांश स्वरूपात सारवद. विश्वतोमुखम म्हणजे दिसायला कमी आहे पण त्याच्यामध्ये विश्वव्यापक अर्थ दडलेला आहे. अस्तोभम अनवद्यमच म्हणजे त्याच्यामध्ये खोटंही काही नाही आहे आणि आउटडेटेड ज्याला अनावश्यकही काही नाही अशा स्वरूपाची जी एक मांडणी आहे त्याला सूत्र असं सूत्रकारांनी म्हटलेलं आहे. तर ही सूत्र पद्धती जी आहे संस्कृत भाषेमध्ये ही इतकी समृद्ध आहे की कमीत कमी शब्दांमध्ये खूप विपुल ज्ञान या सूत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहे. संस्कृतमध्ये कितीतरी अशी काव्य आहेत ती कमीत कमी शब्दांमध्ये त्यांना खूप ज्ञानदान केलं आहे. मग आपण आर्षकाव्य घेतली किंवा महाकाव्य घेतली किंवा त्याच्यानंतर खंडकाव्य आहे, चंपू काव्य आहेत, अशी जी सर्व काव्य जरी पाहिली जे रामायणासारखं महाभारतासारखं जे महाभयंकर किंवा महामोठं विशाल असं काही जे काव्य आहे ते इतक्या कमीत कमी शब्दांमध्ये बसवलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की एक श्लोकी रामायण आपण ऐकतो, एक श्लोकी महाभारत ऐकतो की आदौ राम तपो वनादिगमनम हत्वा मृगंकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. हे एक श्लोकी रामायण आहे. म्हणजे संपूर्ण रामायण एका श्लोकामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर योगशास्त्राची सूत्र बघितली, एवढं सगळं योगशास्त्राचं व्याख्या आपण दिलेली वाचतो. योगशास्त्र, योग या शब्दावरच आपण कितीतरी तासनतास त्याच्यावरती बोलू शकतो. मात्र योगश्चित्तवृत्ती निरोधः एवढंच सूत्र पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला इतकी समृद्धता जी संस्कृत भाषेची जाणून घेता येईल ती कमीत कमी शब्दांमध्ये मांडण्याची जी पद्धत आहे ती संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि या भाषेला समृद्ध याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण या भाषेमध्ये जे उच्चारण कौशल्य आहे किंवा उच्चारण जी पद्धती आहे, आता इंग्रजी भाषेमध्ये सगळ्याच मुखामध्ये असलेले जी स्थानं आहेत त्यांचा वापर भाषा बोलत असताना होईलच असं नाही. त्यामुळे जे अकुह विसर्जनीयानाम कंठः म्हणजे कंठस्थानातून निघणारे वर्ण, उपपद्मानीयानाम ओष्ठौ किंवा ऋतुलसानाम दंता दंतोस्थान किंवा इचू यशानाम मूर्धा ऋटुरसानाम मूर्धा असं जे म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी वर्णस्थानं आहेत त्या त्या स्थानातून ते शब्द बाहेर निघत असतात. त्यामुळे याला विज्ञानाधारही आहे. म्हणजे संस्कृत या भाषेतून संस्कृतच्या उच्चारणातून आपल्या सगळ्या नसा एक जागृत होत असतात किंवा आपल्या बुद्धीचा विकास होण्याकरिता संस्कृत भाषा अत्यंत उपयुक्त आहे असं संशोधनातून एक निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच या संस्कृत भाषेला वैज्ञानिक भाषा, विज्ञानाधार असलेली भाषा आणि एक समृद्ध भाषा असं म्हणता येईल आपल्याला. संस्कृतची ॲक्युरसी का म्हटली जाते हे आत्ता आम्हाला समजलं. पूर्वीच्या काळी असंही होतं की विविध विषयांचं जे ज्ञान होतं ते कंठस्थ केलं जायचं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत दिलं जायचं. कदाचित ही जी सूत्रबद्ध पद्धती आहे म्हणजे खूप थोडक्यात एखादा विषय मांडणं आणि ते कंठस्थ करणं, या सूत्र जी पद्धती आहे सूत्रांमध्ये मांडणं ती नक्कीच त्यामुळे सोपी झाली असेल. त्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की संस्कृत ही वैज्ञानिक भाषा आहे आणि उच्चारणाची जी विविध स्थानं आहेत त्याचाही खूप छान परिणाम होतो. तर इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपलं जे आयुर्वेदशास्त्र आहे तर त्यामध्ये ज्वरचिकित्सा म्हणजे ताप कसा बरा करावा याची जी सूत्रं आहेत
त्यामध्ये असं सांगितलं आहे की विष्णू सहस्त्रनाम याचं जर ज्वरामध्ये पाठांतर केलं, पठण केलं, तर त्यामुळे ज्वर कमी होतो. तर नक्कीच या भाषेचं वैज्ञानिक महत्त्व आहेच. आता ज्ञानभाषा म्हणून संस्कृत भाषा ठीक आहे, परंतु या संस्कृत भाषेकडे एक उपजीविकेचं साधन म्हणून बघता येईल का? निश्चितच संस्कृत भाषा ही पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानभाषा आहेच किंवा ही एक समृद्ध भाषा आहेच, वैज्ञानिक भाषा आहेच. पण या भाषेमध्ये उपजीविकेचेही स्रोत किंवा साधनं उपलब्ध आहेत. आज आपण नवीन शिक्षण प्रणाली जी पाहतो NEP 2020 आपण पाहिलं तर याच्यामध्ये भारतीय भाषांचं प्रावधान किंवा त्यांना जो दिलेला दर्जा आहे त्याला जे त्यांच्यासाठी केलेलं जे कार्य शिक्षण प्रणालीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे ते भारत सरकारच्या किंवा या शासनाचं खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे. आज आपण पाहतो की शालेय स्तरावरती संस्कृत विषय अंतर्भूत आहे. या संस्कृत विषयाकरिता शिक्षक मिळणं कठीण आहे. कारण का, संस्कृत अध्ययन जे आहे ते कुठेतरी कमी प्रमाणात होतं आहे की काय असं वाटतं आहे. पण भारतभर कदाचित गोमंतकात याचा प्रतिसाद आत्ता खूप लोकांपर्यंत कदाचित नसेल पोहोचलेलं. पण जर संपूर्ण भारतीय स्तरावरती जर आपण पाहिलं तर वेगवेगळी विश्वविद्यालय युनिव्हर्सिटीज ज्या आहेत संस्कृतच्या स्थापन झालेल्या आहेत, ज्या UGC रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एक अध्यापनाचे स्रोत उपलब्ध आहेत. शालेय शिक्षणावरती शिक्षक म्हणून एक अध्यापनाची संधी उपलब्ध आहेत. गोव्यामध्ये आज कित्येक शाळांमध्ये सुद्धा संस्कृत विषय स्वीकारला जातो आहे. त्या ठिकाणी संस्कृतची आवश्यकता आहे. संस्कृत भाषेमध्ये संशोधनासाठी खूप स्कोप आहे किंवा खूप त्याच्यामध्ये कार्य होऊ शकतं. आज नासासारखी विश्वविख्यात संस्था जी आहे या वैदिक किंवा संस्कृत भाषेच्या विविध शास्त्रांवरती संशोधन करत आहे. मात्र या संस्कृत भाषेतील ज्या वेळेला तज्ज्ञ निर्माण होतील त्याच वेळेला त्यांनाही कुठेतरी उपजीविका मिळेल आणि भारताच्या समोर एक ऋषीमुनींनी जे समृद्ध ज्ञान आपल्यासमोर, ज्ञानाचा जो ठेवा आपल्याला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक संशोधन करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. आपण जर पूर्ण खगोलशास्त्र आहे किंवा ज्योतिषशास्त्र आपण कायम रोज TV ओपन केला, सुरू केला की आपण ज्योतिषच्या संबंधित आपण ज्ञान पाहतो किंवा वेगवेगळे कार्यक्रम पाहतो. दररोज म्हणजे राशी भविष्य ज्योतिष प्रत्येकाचं सांगितलं जातं. हे शास्त्र मुख्य संस्कृत भाषेत आहे. मूळ जे आहे ते संस्कृत भाषेत आहे. वास्तू कन्सल्टन्सीचे खूप आपण कार्यक्रम पाहतो. वास्तूचं ज्ञान जे आहे ते विश्वकर्मा प्रकाश असेल किंवा वेगवेगळे मयमतमसारखे ग्रंथ आहेत हे मूळ संस्कृत भाषेत आहेत. त्यामुळे वास्तूच्या क्षेत्रामध्येही त्याला खूप चांगलं आहे. त्याचबरोबर संस्कृत पत्रकारिता हे एक विश्व आता तयार होते. नवीन एक फील्ड सुरू झालेली आहे संस्कृत पत्रकारिता. वेगवेगळी मासिकं आहेत, वेगवेगळे ग्रंथनिर्मिती आहेत, त्याचबरोबर पत्रकारिता आहेत. याही क्षेत्रामध्ये खूप उपजीविकेचे साधनं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर संस्कृतचं जे ट्रान्सलेशन आहे, जे जुन्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत किंवा स्तंभलेख आहे, शिलालेख आहे, जेवढे उपलब्ध आहेत त्यांचं ट्रान्सलेशनचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि याही क्षेत्रामध्ये एक उपजीविकेचं साधन म्हणून आपण याही क्षेत्राकडे पाहू शकतो. त्याचबरोबर संस्कृत भाषा आपलं एक साधारण योगशास्त्र जे आहे, आपण विश्वविख्यात आज जवळजवळ सगळे देश योगशास्त्र जे आहेत त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि विश्व योग दिवसही आपण साजरा करतो. एक शास्त्र आपण संपूर्ण विश्वावरती सत्ता गाजवू शकतं, संपूर्ण विश्वाला ज्ञानदान करू शकतं. तर अशी कितीतरी शास्त्र आपल्या संस्कृत भाषेमध्ये रचनाबद्ध आहेत जी लोकाभिमुख होण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेला नवीन पिढी, नवीन आपली जी भारतातले जे विद्यार्थी आहेत या संस्कृत भाषेकडे फक्त धर्माची भाषा, धार्मिक भाषा किंवा पौरोहित्याची भाषा असं म्हणून न बघता एक ज्ञान भाषा आहे किंवा ते एक उपजीविकेचं साधन आहे, एक करिअर अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत, या दृष्टिकोनातून जर बघतील तर निश्चितच त्याच्यामध्ये उपजीविकेची साधनं उपलब्ध आहेत. आणि याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या पिढीकरिता आज सगळ्या भाषांचे शिक्षक खूप म्हणजे एक जरी इंटरव्ह्यू असेल कुठेतरी तर कितीतरी आपण शेकडो इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी रांग लागलेली असते. मात्र या संस्कृत भाषेकरिता खूप कमी आपल्याला गर्दी याच्यासाठी दिसते कारण त्यामध्ये लोकांनी त्याच्याकडे उपजीविकेचं साधन म्हणून नाही पाहिलेलं आहे. केवळ धार्मिक ग्रंथांची भाषा असा एक गैरसमज आहे, तो गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे. आणि निश्चितच याच्यामधले असलेल्या उपजीविकेच्या साधनांचा पुरेपूर फायदा आपण आजच्या पिढीने करून घेण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत संस्कृत भाषा ही फक्त धार्मिक भाषा किंवा घरी आपलं पूजापाठ करायची असेल तर थोडंसं संस्कृत यावं एवढं आम्हाला माहीत होतं. पण आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याची काय व्याप्ती आहे आणि त्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत हे आजच्या तरुण पिढीलाही तुमच्या माध्यमातून समजलं. परंतु हे जे ज्ञान आहे संस्कृतचं तर ते आपल्या गोमंतकामध्ये
पदवी, पदविका अभ्यासक्रम किंवा मान्यताप्राप्त काही अभ्यासक्रम आहेत का? हो, निश्चितच. मला सांगायला आवडेल की स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी संचालित जे स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय आहे, जे गोवा युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे, म्हणजे गोवा युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असलेलं संस्कृतचं पदवी देणारं हे स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आहे. आपल्याला सुरुवातीला सगळ्यांना माहितीच असेल की गोवा विधानसभेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठराव जो आहे तो पार झाला, तो एकमताने पार झाला. तो आहे स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालयाचा. म्हणजे संस्कृतचं अध्ययन करण्यासाठी गोव्यामध्ये एक महाविद्यालय स्थापन व्हावं, हा जो प्रस्ताव आहे तो गोवा विधानसभामध्ये अपक्ष असेल किंवा कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही धर्माचं बंधन नसताना एकमताने पारित होणं, ही संस्कृत क्षेत्राकरिता एक खूप आनंदाची बातमी आहे. आणि स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालयाच्या माध्यमातून BA इन संस्कृत हा एक अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीतर्फे MA संस्कृत, त्याचबरोबर डिप्लोमा इन योगशास्त्र, डिप्लोमा इन वास्तुशास्त्र आहेत, BA इन योगा आहे, त्याच्याबरोबर योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहेत. यासारखे विविध कोर्सेस जे आहेत ते श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर उपलब्ध आहेत स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीतर्फे. गोव्यामध्ये सुरू असलेलं जे स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय आहे, याच्यामध्ये कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल किंवा सायन्स असेल, कुठल्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी जो आहे तो BA इन संस्कृत या अभ्यासक्रमाकरिता, या पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे शालेय स्तरावरती शिक्षकांची जी कमतरता आपल्याला भासेल त्याची निश्चितच याच्यातून पूर्ती होण्याची शक्यता किंवा पूर्ती होऊ शकते. हे कोर्सेस जे आहेत, हे कोर्सेस असे आहेत, हे फक्त संस्कृतचे कोर्सेस नाही. एखादा जर 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे, तो BA इन संस्कृत शिकायला जर इच्छुक असेल तर त्याला संस्कृतसोबत इंग्लिश, हिंदी, त्याचबरोबर मराठी, EVS किंवा ॲक्टिंग अँड स्क्रिप्ट रायटिंग, म्युझिक यासारखे विषय घेऊनही संस्कृतसोबत त्याला शिकण्याची जी मुभा किंवा संधी जी आहे या BA इन संस्कृतमध्ये व्यवस्था आहे. म्हणजे BA ऑनर्स शिक्षण आणि BA जनरल अशा दोनही व्यवस्था ज्या आहेत स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. एखादा जर तसाच मेधावी विद्यार्थी असेल जो संस्कृतमधूनच पूर्ण शिक्षण घेऊ इच्छित असेल तर तशी व्यवस्था आहे. BA ऑनर्सच्या अंतर्गत तो 6च्या 6 विषय संस्कृत घेऊनही शिकू शकतो. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की संस्कृतसोबत मी इंग्लिशही शिकेन तर असे विद्यार्थी याचाही लाभ घेऊ शकतात. दोन्ही अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतात. संस्कृत भाषा खूप कठीण वाटते किंवा फक्त संस्कृतमधून शिकावं हे ज्यांना थोडंसं क्लिष्ट वाटतं, म्हणजे त्यांच्यासाठी हा पर्याय नक्कीच सोयीस्कर आहे. नक्कीच आहे. आणि मला हेही सांगायला आवडेल की गोव्यामध्ये महाविद्यालय स्तरावरती प्रवेश स्वीकारण्याकरिता जी पार्श्वभूमी किंवा पूर्व तयारी जी असते ती ऑलरेडी अगोदरच सुरू झालेली आहे. म्हणजे स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्या 42 ठिकाणी संस्कृत पाठशाळा चालतात. मला सांगायला हेही आवडेल की भारतीय विद्याभवन मुंबईचं जे संस्कृत अध्ययनाचं जे एक संस्था आहे किंवा एक मान्यताप्राप्त संस्था आहे, त्याच्या अंतर्गत जवळजवळ 15,000 विद्यार्थी उत्तीर्ण गोव्यातून झाल्याची जी मान्यता आहे किंवा त्यांचं जे प्रमाणपत्र आहे स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आज तोवर जवळजवळ 1989 पासून जे संस्कृत चालू झालेले आहे आणि 2002 सालापासून स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी नावाची जी संस्था रजिस्टर होऊन संस्कृत क्षेत्रामध्ये जे अकॅडमिक एज्युकेशन द्यायला सुरुवात केलेलं आहे, याद्वारे जवळजवळ 15,000च्या अधिक विद्यार्थी सरळ संस्कृत शिक्षक हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. निश्चितच भविष्यात 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर BA इन संस्कृत या अभ्यासक्रमाकरिता या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितच होईल, यात तीळ मात्रही शंका नाही. आणि दुसरा एक विषय हाही आहे की वैदिक शिक्षण जे आहे, म्हणजे संस्कृत भाषेला पूरक जे असलेलं जे एक वैदिक शिक्षण पण आहे किंवा ज्योतिषचं शिक्षण आहे, वास्तूचं शिक्षण आहे, याच्यासाठीही खूप चांगला ओढा जो आहे गोमंतकातून मिळतो आहे. त्यामुळे पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी म्हणजे गोव्यातली एकमेव चतुर्वेद पाठशाळा आहे ज्या ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद जे आहे ते त्या ठिकाणी शिकायची संधी उपलब्ध आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीप्रमाणे योगशास्त्र शिकायला मिळते, आपल्याला वास्तुशास्त्र शिकायला मिळते. अशा सर्व पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते उपलब्ध करण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव स्थान आहे श्री क्षेत्र तपोभूमी. अप्रतिम, खूप छान माहिती आज आपल्याकडून आम्हाला मिळाली. म्हणजे संस्कृत भाषा ही केवळ धार्मिक भाषा नसून यामध्ये आपल्याला
विविध करिअर ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आहे आणि आपल्या गोमंतकात या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही गोमंतकीयांनी या विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेचं अध्ययन करण्यासाठी कटिबद्ध होऊया. आपण आज इथे येऊन खूप विस्तृत अशी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल मी वैद्य कृपा नाईक, दूरदर्शन गोवाच्या वतीने तुमची कृतज्ञता व्यक्त करते. नमो नमः. नमो नमः.